वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। तळोदा शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असतानाही नगरपालिका प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप करत शहरातील श्रीराम सोशल ग्रुपच्या तरुणांनी वाजत गाजत गावभर फिरून कचरा गोळा केला आणि ट्रॅक्टरभर कचरा थेट पालिकेच्या प्रवेशद्वारात आणून टाकला। प्रवेशद्वारावर मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांना समस्या तात्काळ निवारणाचे आश्वासन दिल्याने आंदोलनामध्ये घेण्यात आले। घोषणाबाजी करत आणि वाजत गाजत काढलेल्या मिरवणुकीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले। तळोदा शहरात गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला। शहरात ठिकठिकाणी कचरा साचून राहतो, तो उचलला जात नाही। कचरा घेण्यासाठी घंटागाडी नियमित येत नाही। सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी गटारी तुंबून रस्त्यावर सांडपाणी वाहत आहे। नागरिक वारंवार तक्रारी करत असतानाही पालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही असे विचित्र प्रश्न उपस्थित करत यापूर्वी श्रीराम सोशल ग्रुपच्या सदस्यांनी गटारीत बसून आंदोलन केले होते। त्यावेळी पालिकेच्या वतीने समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र त्यानंतर कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत। परिणामी नागरिकांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। कुंभार गल्ली येथून कचरा संकलनाला सुरुवात केली, तेथून भोई गल्ली, जोहरी गल्ली असे पुढे जात दत्त मंदिर परिसर, तेथून मेन रोड वरील कचरा तसेच नगरपालिकेत येत संकलन केलेला सर्व कचरा नगरपालिका प्रवेशद्वारात टाकून त्याच जागी बसून आंदोलन सुरू केले। यापूर्वी आंदोलनावेळी पालिका प्रशासनाकडून काही दिवसात सर्व समस्या सोडवून सर्व प्रश्नांचे निवारण करू असे लेखी आश्वासन पत्र देण्यात आले होते, तरी अद्याप कोणतीही कामे झाली नाही असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले। 2 तास प्रवेशद्वारापासून कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले। दरम्यान प्रवेशद्वारावर पालिका मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, कार्यालय अधीक्षक कमलेश काळे, आरोग्य अधिकारी किशोर मोरे यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली। लवकरात लवकर सर्व समस्या निकाली काढण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जातील असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिल्यावर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले। समस्या निकाली न काढल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा विचार यावेळी देण्यात आला। पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त लावण्यात आला। आंदोलनात अमन मोहनसिंग जोहरी, राहुल जैन, किरण ठाकरे, आकाश भोई, चिंटू जोहरी, गोलू पाटील, रोहित कुराटे, कालू पाडवी, अजय पाडवी, हितेश तांबोडी, रोहन चौधरी, स्वामी चौधरी, सागर चित्ते युवा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला। ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज, संपादक दर्शन ढोले, नवाब।